मी कांदा बटाटा लसण ह्याचा व्यवसाय करत आहे। हा यूपी बटाटा आहे, ही एक नंबर क्वालिटी। हे मॉलला सुद्धा चालत जात असतं, मॉलवाले सुद्धा आपल्याकडून माल घेत असतात। हा नाशिकचा कांदा, हा मी या ठिकाणी 17 ते 18 रुपये विकत असतो। आणि आपण या व्यवसाय करत असताना आमचे सद्गुरू काळसिद्धेश्वर स्वामी कोल्हापूर मठ यांच्या नावाने सिद्धगिरी ट्रेडिंग कंपनी या नावाने गेली 4-5 वर्ष आम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे। नमस्कार, चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपलं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव आनंदा रामचंद्र वाशिवले। मी सातारा जिल्हा वाई तालुक्यामधला आहे। माझं गाव वाशिवली आणि मी मुंबईमध्ये 1996 साली आलेलो आहे। त्या अगोदर मी माथाडीमध्ये काम करत होतो। लॉकडाऊन नंतर मी कांदा बटाटा होलसेल व्यापारी म्हणून भाजी मार्केटमध्ये काम सुरू केलं 2022 साली। तेव्हापासून ह्या मार्केटमध्ये मी कांदा बटाटा लसण ह्याचा व्यवसाय करत आहे। आणि तो व्यवसाय करत असताना जो माल आपल्याला या ठिकाणी लागतो तो मी कांदा बटाटा मार्केट या ठिकाणाहून होलसेलमध्ये खरेदी करून ह्या ठिकाणी होलसेलमध्ये भाजी मार्केटमध्ये विकत आहे। आणि हा व्यवसाय करत असताना बऱ्याचशाच क्वालिटीचा माल आपण या ठिकाणी ठेवतो। नाशिकचा असेल, पुण्याचा असेल, बेंगलोरचा असेल, हर एक क्वालिटी महाराष्ट्रातून ज्या ठिकाणाहून कांदा बटाटा येतो तो प्रत्येक ठिकाणचा माल आपण या ठिकाणी अवेलेबल ठेवत असतो गिरायकांसाठी। आपण या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला या ठिकाणी माल ठेवत असतो। कांदा असेल, बटाटा असेल, लसण असेल, हे सर्व आपण या ठिकाणी ठेवत असतो। आणि इथं येणारं माझ्याकडे जे गिरायक आहे ते रात्री आमचं APMC भाजी मार्केट हे रात्री 12 वाजल्यापासून सुरू होतं, हे सकाळी 10 वाजेपर्यंत। आणि त्या रिलेटेड जे गिराईक येणार आहे ते आमचं पनवेलचं असेल, ठाण्याचं असेल, म्हणजे पूर्ण जो हा नवी मुंबईचा रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, पालघर या ठिकाणाहून जे भाजी खरेदीसाठी येत असतं गिराईक, ते इतर ठिकाणी न जाता ते या मार्केटमध्ये भाजीबरोबर कांदा बटाटाही त्यांनी घ्यावा आणि त्यांना या ठिकाणी सुविधा मिळावी या उद्देशानं आम्ही या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केलेला आहे। आणि त्या रिलेटेड आम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणी प्रतिसाद आहे। साधारणतः आम्ही रोजच्या कांदा 100-125, बटाटा 100-125, 125 ते 150 पर्यंत बटाट्याची क्वांटिटी ठेवतो। कांद्याची 200-250 पर्यंत क्वांटिटी ठेवतो। आणि हा अशा पद्धतीने या ठिकाणी हा आमचा व्यवसाय सुरू आहे। आणि या संदर्भात जास्त माहिती द्यायचं झालं तर जो गिराईक आपलं जवळपासचं आहे त्यांना सकाळी जो माल इथं पाहिजे त्या क्वालिटीचा प्रत्येक, मग त्यात टीचर असेल, हे जॉईंट कांदा येतो तो असेल, गोळा कांदा येतो तो असेल, त्यानंतर मिडियम कांदा येतो, हर एक क्वालिटीचा अगदी पाका आपण म्हटलं ना अगदी 50 ग्रॅमपासून तो अगदी 70-80 ग्रॅमपर्यंत आपण त्या ठिकाणी कांदा ठेवत असतो। बटाटाही त्या रिलेटेड ठेवतो, इंदोरचा असतो बटाटा, UPचा असतो, हे जे हर एक क्वालिटी त्यासाठी चिप्सला लागणारा असतो, वेफरला लागणारा बटाटा असतो, सगळ्या क्वालिटीचे आपल्याकडे बटाटे असतात आणि सर्व क्वालिटीचे कांदेही असतात। आणि अशा पद्धतीने आमचा ह्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू आहे। हा नाशिकचा कांदा, हा मी या ठिकाणी 17 ते 18 रुपये विकत असतो। हां, आणि हा ओतूर कांदा आहे। ओतूर कांदा 20-21 रुपये आम्ही विकतो। हा ओतूर हा कांदा एकदम सुपर येतोय, चांगली क्वालिटी असते, त्याची कालावधी टिकण्याची 4 ते 6 महिने राहते। नाशिक 2 ते 3 महिने कांदा टिकला जातो, पण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटी येतात। मोठी साईज येते, टीचर म्हणजे असा डबल येतो, छोटा येतो,
सगळीकडचाच म्हणजे ओतूरचा असेल किंवा नाशिकचा, मग हे सगळे माल प्रत्येक क्वांटिटीमध्ये येतात माझ्याकडे. आता ओतूर, नाशिक, लासनगाव आणि त्या ठिकाणाहून येणारा जो माल येत असतो, आता सध्या नाशिक आणि पुणे चालू आहे, ओतूर, मंचर हे ठिकाणचा माल येतो, तर तो आपल्याकडे पूर्णपणे असतो. आणि बटाटा आपल्या UPचा येतो, इंदोरचा येतो, गुजरात येतं. हे बघा, हे ओतूरचे कांदे आहेत, ह्याला 1 नंबर क्वालिटी म्हणतात ओतूरची. ही मिडियम साईज आहे, हे 20 ते 21 रुपये विकली जाते. आणि ह्याचे कालावधी चांगले असल्यामुळे गिऱ्हाईक ह्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असते. साईज मोठी असते. हो, साईज मोठी असते, अगदी 500-600 ग्रॅमपर्यंत साईज येते याची. अगदी 50 ग्रॅमपासून तेव्हा अगदी 500 ग्रॅमपर्यंत याची साईज येत असते. हे ओतूर कांदे म्हणजे सगळेच कांदे, नाशिकचा असेल ते सर्वांची साईज म्हणजे प्रत्येक क्वालिटीनुसार असते इथे. हे UPचे बटाटे आहेत, हे UP बटाटे, हे सुद्धा त्या ठिकाणी चांगली क्वालिटी 20 ते 21 रुपये विकली जाते. आणि हे UPचेच आहेत, हे 18 ते 19 रुपये विकले जातात. काय फरक काय असतो या लोकांना? फरक असा असतो, काही 37-97 बटाटे येतात, काही UP हायब्रिड येतं, म्हणजे ते हायब्रिड जे येतं आपण म्हणतोय ते पाणी सोडतं आणि हा बटाटा पाणी सोडत नाही. मग मला तुम्ही सांगा, एक आता सध्या आपला मुंबईचा सर्वात महत्त्वाचा जर म्हटलं फेमस म्हटलं तर वडापाव. मग तुमच्याकडे वडापाववाले म्हणत असतील, मग तुम्ही कुठल्या प्रकारचा वडापाववाल्यांसाठी आम्ही UPचा माल देत असतो, कारण तो पाणी सोडतो आणि काही म्हणजे त्याच्यात कुठल्याच प्रकारची अडचण नसते, पाणी सोडत नाही, माल खराब होत नाही, त्यामुळे तो UP बटाटा जास्त मुंबईमध्ये वडापावसाठी चालतो. हा बटाटा वडापावसाठी देतात? हो, वडापावसाठी देत असतो. हां, अजून कुठली क्वालिटी आहे? अजून ही एक क्वालिटी आहे, हे इंदोर आहे. हे इंदोरचं चिप्ससाठी जास्त जातं. चिप्स म्हणजे आपण वेफर बनवतो, चिवडा बनवतो, त्याच्यासाठी. त्याचे आता बाजारभाव 22 ते 23 रुपये. हा इंदोरचा आहे. हां, ह्याला लॉकर, ज्योती अशा प्रकारे हर एक क्वालिटी येत असते याच्यात. पण आता सध्या आपण ज्योतिष ठेवतोय, कारण लॉकरला अजून काय, लॉकर जरा शिजायला कडक असतो, त्यामुळे जास्त पसंत ह्याला करतात. आणि ह्याच्यामध्ये थोडाही अगदी 1% सुद्धा ह्याच्यामध्ये रिजेक्शन नसते. हे माल जर वडापावने बनवला तर तो चांगला माल अगदी 2-3 तास व्यवस्थित राहावा, चांगला राहावा, अशा पद्धतीचा हा इंदोरचा ज्योती बटाटा चालतो, तोही चांगला चालतो. कारण जेणेकरून गिऱ्हाईक जे वडापाव खाणार आहे त्यांना तो माल दिलेला, त्यांनी मसाला बनवतात, त्यांनाही त्याचं वेस्टेज न जावं, खराब न व्हावा, अशा क्वालिटीचा आपण या ठिकाणी माल देत असतो. साधारण जो घरगुती कुठला असतो? घरगुती पण UPच वापरतात, UPचा बटाटा सगळे घरगुती वापरतात. जे लोकल गिऱ्हाईक आहे हे सगळं आपलं ह्याच्यातला UPचा बटाटाच त्या ठिकाणी वापरत असतो. हा बघा बटाटा, हा UP बटाटा आहे, हे 1 नंबर क्वालिटी. हे मॉलला सुद्धा जात असतं, मॉलवाले सुद्धा आपल्याकडून माल घेत असतात. 500-600 किलो 700 किलो जर त्यांना लागत असेल तर ते आपल्याकडून घेऊन जात असतात, कांदा घेऊन जातात. कारण क्वालिटी लागते, मॉलमध्ये विकायला क्वालिटी लागते, आणि ती क्वालिटीसुद्धा आपण या ठिकाणी ठेवत असतो. म्हणजे मॉलमध्ये साधारण कुठल्या स्टेटचा घेतला जातो कांदा किंवा बटाटा? मॉलमध्ये जास्त एक ओतूरचा कांदा मिडियम तो मॉलमध्ये चालतो. आणि हा UPचा बटाटा जो जे तुम्हाला मी साईज दाखवतोय, ती साईज त्यांना चांगल्या क्वालिटीमध्ये लागते. हां, आणि ते आपण या ठिकाणाहून 500-1000 किलोची ऑर्डर असेल त्याप्रमाणे आपण त्यांना देत असतो. आणि आपण या व्यवसाय करत असताना आमचे सद्गुरू काळसिद्धेश्वर स्वामी कोल्हापूर मठ यांच्या नावाने सिद्धगिरी ट्रेडिंग कंपनी या नावाने गेली 4-5 वर्ष आम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि तो व्यवसाय आमचा चांगल्या पद्धतीनं सद्गुरूंच्या कृपेने आणि आमच्या असणाऱ्या इथल्या गिऱ्हाईकांचं आणि आमचं जे काय नाळ जोडलेली आहे त्याच्यामध्ये आमचा व्यवसाय सुरळीतपणे आणि चांगला, हे हर एक क्वालिटीचा, गिऱ्हाईकाला कुठल्याही प्रकारची नाराजी न घेता हर एक क्वालिटी आपण त्यांना देत असतो. आणि नेहमीचे कांदा बटाट्याचे भाव नेहमी चढ उतार होत राहतो. तर शेतकऱ्यांची आवक कमी पडते, कधी पाऊस असतो, कधी काही अडचणी असतात, त्या निमित्तानं माल कमी येत असतो, त्याच्यामुळे भाव चढ उतार होत असतो. आणि यावर्षी तर दुष्काळ असल्यामुळे थोडंसं कांद्याचं पीक कमी आहे, बटाट्याची तिकडून आवकही कमी आहे, त्याच्यामुळे थोडेसे रेंज वर खाली होत राहते. पण गिऱ्हाईकांना आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा पद्धतीनेच आम्ही या ठिकाणी व्यवसाय करत असतो. लुटालूट हा आमचा या ठिकाणचा व्यवसाय नाही, आपलंही चाललं पाहिजे आणि गिऱ्हाईकाचंही चाललं पाहिजे, अशा हिशोबाने आम्ही या ठिकाणी व्यवसाय करत असतो.
माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9967 619878 9967 619878. आनंदा वाशिवले अण्णा पाटील म्हणून माझी या ठिकाणी ओळख आहे. त्या निमित्ताने सगळे या ठिकाणी माल घेण्यासाठी आपल्याकडे येतात. सिद्धगिरी ट्रेडिंग कंपनी, APMC, छत्रपती संभाजीराजे भाजी मंडई, सेक्टर 19, तुर्बे, नवी मुंबई, A75 D585 या ठिकाणी आपला 2 ठिकाणी छोटा व्यवसाय हा चालू आहे. धन्यवाद.